त्या शनायाचा डाऊन असेल ना? येस, ती आणि ही शनाया एकत्र मिळून मॅमला त्रास देत आहे. मला सांग, हे गुरु पण बहुतेक मुद्दाम करत असेल काय सगळं? वहिनीच. हॅलो, हा वहिनी. आनंद भाऊजी, नाही मी अजून घरीच आहे. इट्स ओके वहिनी, तुम्ही इथली काळजी करू नका, तुम्ही घरीच राहा. आम्ही आहोत ऑफिसमध्ये, काही झालं तर तुम्हाला सांगतो. ऐका ना, मी याकरता फोन केला तुम्हाला की आनंद भाऊजी जे काही घडतंय ना त्यावरनं मला तरी असं वाटतं की कदाचित मला अटक होऊ शकते. काय? ऐका, हे पाप, जर समजा असं काही झालं तर ऑफिसची सगळी जबाबदारी तुमच्यावरती आहे. फक्त हे कोणाला कळू देऊ नका. नाही वहिनी, असं काहीच होणार नाही, पण तरी तुम्ही काळजी करू नका. नाही तसं काही नाही, म्हणजे सौमित्र वकिलांना भेटायला गेलाय. तो म्हणालाय मी प्रयत्न करतोय म्हणून, पण जर का मला अटक झाली तर ऑफिस तुम्ही सांभाळायचंय. वहिनी काहीच टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काहीच होणार नाही, आम्ही सगळे आहोत. हा 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 ठीक आहे ना वहिनी. हो हो, सांभाळतो मी. हो, ठेवू फोन. काय झालं? नाही ते वहिनीला जमणार नाही आज ऑफिसला यायचं. त्यांनी सांगितलं की तुम्ही कंटिन्यू करा ऑफिसचं काम. सो मला सगळी जबाबदारी दिली आहे, त्यासाठी फोन होता. यशो? हो हो, आय जस्ट स्पोक टू हर. जस्ट कंटिन्यू गो, बस तू. मी थांबते ना, मी आतमध्ये आहे. नाही, ये एकटी बसू नको, ये सगळ्यांसोबत बस ना, बरं वाटेल. ये बस, बस इथे. राधिका, आज तुझ्यासोबत आम्ही इथेच थांबणार आहोत, तसंच ठरवलंय आम्ही. बरं होईल, आम्हालाही सगळ्यांना बरं वाटेल. आपण सगळेच एकत्रित आहोत आणि सोबत मिळून आपण संकटाशी सामना करू ना. तू का काळजी करतेस? मी पण आले, देवळात गेलो होतो आम्ही, पण हे मात्र तिथेच थांबले. कारण ते म्हणाले की जोपर्यंत राधिका संकटातून बाहेर येत नाही ना तोपर्यंत मी घरी येणार नाही. देवीला साकडं घातलंय त्यांनी. ते म्हणाले तू फोन करून कळवलंस की संकटातून बाहेर पडली तरच येईन मी घरी, नाही तर येणारच नाही. पण हे असं का करतायत नानाजी? अगं बाळा, तुझ्यासाठी. आम्ही पण उपवास केलाय. का? तू सुटावीस ना म्हणून. हे असं नका करू ना तुम्ही. मी आज पोथी वाचन करणार आहे. आई, असं काऊन करून राहिला तुम्ही? काय गरज आहे? हॅलो राधिका. ए, तिथेच थांब. तू कशाला आलीस ग इथे? काम आहे का तुझं? हकलून द्या तिला आधी इथून. हे बघ, तुझी सावली राधिकावर पडायला नकोय, सांगून ठेवते. मी बघतोच तिच्याकडे. दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देतो म्हणजे वटणीवर येतील. कोडगे आहेत, कोडगे. शनाया, तुझी हिंमत कशी झाली इथं येण्याची? सारखा सारखा तोच डायलॉग मारू नका ऑरेंज अंकल. राधिका आता माझी पार्टनर आहे, ओके? सो माझी पार्टनर प्रॉब्लेम मध्ये असताना मी तिला हेल्प करायला येणार नाही का? तू टेन्शन नको घेऊस राधिका. मी आत्ताच तुझ्यासाठी प्रे करून आले राधिका. तुला काही नाही होणार. आय एम इन सपोर्ट विथ यू. किती खोटेपणा हा हिचा. आम्हाला तुझ्या सपोर्टची गरज नाहीये. का नको? मी काय केलंय? उगाच तोंड वर करून बोलू नकोस. हा, माहिती आहे हे सगळं राजकारण तुझं आणि त्या गुरुचंच आहे म्हणून. बिलीव्ह मी राधिका, मी काहीही केलेलं नाहीये, ओके? शन्या, माझ्या मते तू इथनं जावस. अगं पण तू माझं ऐकून तर घे ना. जा म्हणते ना. राधिका ताई, अहो राधिका ताई, खाली चला लवकर. खाली मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. खाली ना पोलीस आले आणि त्यांना गेटवरती अडून ठेवलंय. आले कोणी? अहो आपल्या कॉलनीतली सगळी माणसं, दूधवाले, बकुळा मावशी आणि वॉचमन हे सगळ्यांनी अडून ठेवलं. त्यांना आतच येऊ देत नाहीयेत. चला लवकर चला, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. ठीक आहे, मी येते. नाही, तू नको जाऊ राधिका. आई, आपल्यामुळे कोणालाही त्रास नको व्हायला.
आले. बरोबर आहे तिचं. ऐक ना राधिका, आपण या पण माझ्या. राधिका हे बघा साहेब, आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही आणि आमच्या राधिका ताईला हात पण लावू देणार नाही. अरे हम देखते हैं साहब, हमका गिरफ्तार कीजिएगा, हमका गिरफ्तार कीजिएगा. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून सगळ्यांना अटक करेना. करा कीजिए हमका अटक. काय तमाशा लावलाय? काय ग बकुळे, काय चाललंय? चल बाजूला. नाही होणार. काय करणार आहेस? असं तुला पण तुझ्या राधिका ताईने पैसे चारले वाटतं. ये काय बी बोलू नका हा? पैसे काय दिलं हे? तूच घेतले असशील पैसे. अवकातीत राहायचं. कोणाशी बोलतेस तू? उर्मिला म्हात्रे म्हणतात मला. आणि काय ग, तू आमच्याच वस्तीतली ना? मग त्या गरीब बायकांची बाजू घ्यायची सोडून तू त्या राधिकाची बाजू घेतेस? काय शरम आहे की नाही तुला? ए मला नका का अवकात शिकू. अवकातीत तू राहा. हे इथे येऊन तू आग लावलीस. माझी ताई कशी आहे आम्हाला समजायला ठाव आहे. तूच 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 काम केलंयस हे समज. ए लय बोललीस हा? जास्त बोलायचं काम नाही. तुझ्या राधिका ताईला लवकरच अटक होणार आहे. आणि तुम्ही जर कोणी मध्ये आलं तुम्हा सगळ्यांना अटक होणार. काय कळलं? आज काय तो निकाल लागूनच जाऊ दे. हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बघत राहिले? चला करा यांना अटक. अरे ऐसा होने नहीं देंगे हम. ऐसा कभी नहीं हो सकता. गप बसा. मारेल एकेकाला पकडून. हा मारा मारा. कसं मारतात ते बघते मी. मारा साहेब आम्हाला. राधिका ताईच्या अंगाला हात नाही लावू देणार मी. तुम्ही काय चाललंय हे सगळं? राधिका सुभेदार, तुमच्या विरोधात अटक वॉरंट आहे. काय? अटक वॉरंट? पप्पा काहीच्या काही काऊन बरं बोलत आहात तुम्ही? अहो पण ताई हे ऐकतच नाहीये. काही बोलतात. थांबा. यांना बोलू द्या. हे पहा इन्स्पेक्टर साहेब, मी खरंच काहीच केलं नाहीये. माझी याच्यामध्ये काही चूक नाहीये. हे अटक वॉरंट कशासाठी? हो इन्स्पेक्टर साहेब, काही दिवसभर हितात राहायचं का काय? त्याला लवकर अटक करायला. आजवर गोड गोड बोलून गरीब लोकांचा केसाने गळा कापला हिनं. अटक करा तिला. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं ते चौकीवर येऊन बोला. तुम्हाला अटक ही होणारच. आणि जे तुमचे जे मला अडवण्याचा प्रयत्न करतायत ना, त्यांना सांगा, नाही तर त्यांना पण अटक करू. दादा जरा फास्ट चाल बोल का प्लीज. अरे ऐसे कैसे गिरफ्तार करेंगे? ऐसा हो नहीं सकता. हम ऐसा होने नहीं देंगे. थांबा. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही जरा वेळ थांबा ना प्लीज. हे बघा, कायद्या पुढे दयामाया काही नाहीये. तुमच्या विरोधात सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. इन्स्पेक्टर साहेब, काहीतरी घोळ झालाय. तुम्ही हिला अटक नाही करू शकत. अहो जरा विचार करा, असं कसं करेल ही? काही वाटत नाही तेच घडतंय, तेव्हाच गुन्हेगार जन्माला येतो. आणि हेच कोर्टात सिद्ध होईल. इन्स्पेक्टर साहेब, अवी राधिका अशी नाहीये. हे कारस्थान रचलंय ना, ते या उर्मिला म्हात्रेनं. सोसायटीचे सेक्रेटरी आहात म्हणून वाटेल ते बोलताय काय? सोसायटीचा सेक्रेटरी मी आहे.
इथे कोणी यायचं, कोणी जायचं किंवा कोणी राहायचं हे मी ठरवतो. तुम्ही इथे अजिबात यायचं नाही. असं का? ठीक आहे, नाही येणार मी. पण पोलिसांना पण अडवणार का तुम्ही? असं कसं बोलतो? काय नहीं होने देंगे, ऐसा नहीं हो सकता है. फौजी को गिरफ्तार होने नहीं देंगे. थांबा, कोणी गोंधळ करू नका. हे बघा, आम्हाला राधिका मॅडमना अटक करावीच लागेल. कोणी गोंधळ करू नका. थांबा थांबा, प्लीज प्लीज थांबा. तुम्ही असं काही बोलू नका. माझ्यासाठी असं काही करण्याची गरज नाहीये, प्लीज. राधिका, राधिका, तू जरा शांत राहा ना. त्यांना बघू दे ना काय करायचं ते. नानी, त्यांनी कुठले प्रश्न सुटणार आहेत का? इन्स्पेक्टर साहेब, एक विनंती करते मी, तुम्ही मला घेऊन चला बरं. हे जे काही घडलं आहे ते मायामुळे घडलं आहे असं समजा आणि मला अटक करून घेऊन जा बरं. आई, हे काय बोलताय तुम्ही? काय हो साहेब, हा चांगल्या वाईटाची काय कदर नाही भाई तुम्हाला? माझ्या ताईनं काय बी केलेलं नाही. 52 कशी सोनं आहे सोनं, तिला मी अटक होऊ देणार नाही म्हणजे नाही. हा हे बाप, तुम्ही काही काळजी करू नका. हे बघ, कोर्टात केस होईल, तिथे काय ते खरं खोटं होईल. मी काही केलं नाही ना, मग मी नीट राहीन. हा, तुम्ही काळजी नका करू. ते कशाला काळजी करतील राधिका? काळजी तर तुला करायला हवी. खरं खोटं काय होणार आहे? तुला आता बाहेर येताच येणार नाही. एकदा जेलमध्ये गेलीस की गेलीस, आणि जेव्हा येशील तेव्हा राधिका मसालेचं शनाया मसाले झालेलं असेल. प्लीज मॅडम, चला, प्लीज कोऑपरेट. थांबा थांबा. थांबा मॅडम, सॉरी, पण प्लीज. साहेब, तुम्ही राधाला अटक नाही करू शकत. तुम्ही आमच्या कामात हस्तक्षेप करू नका. घेऊन चला यांना. एक मिनिट साहेब, तुम्ही जरा हे बघाल प्लीज. काय? हे काही पेपर्स आहेत, त्यामुळे तुम्ही राधाला नाही अटक करू शकत. कसले पेपर्स आहेत? हे माझ्याकडे अटक वॉरंट आहे. साहेब, मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडे वॉरंट आहे, पण माझ्याकडे अटकपूर्व जामीन आहे. बघा प्लीज. मॅडम, तुम्ही पण बघा. वाचता येतं ना? बघा. हे असं कसं शक्य आहे? काय नाही साहेब, तुम्ही हिला अटक करा. नाही त्यांना अटक करू शकत. त्यांच्याकडे अटकपूर्व जामीन आहे. अहो, असं कसं? आपल्याकडे पण अटक वॉरंट आहे की. हो, त्यांनी जामीन पण आणलाय, त्यामुळे त्यांना अटक करण्यात काही अर्थ नाहीये.
मी सांगितलं होतं ना तुम्हाला की हिला तुम्ही काहीही करू शकत नाही. चला या आता. हो जाणारच आहे मी. लवकरच कोर्टात केस उभी राहील. पडणार नाही कुणाला. सौमित्र, आज तू तुझा शब्द पाळलास. खरं तर माझ्या लेकीचं नशीब म्हणून तिचा पाठीराखा म्हणून इथे हजर झाला मदतीला तू. काय बाबा? राधिका, खरंच राधिका, सौमित्र तुझ्या मदतीला धावून आलाय आणि तुझ्यावरचं संकट टळलं. प्राऊड ऑफ यू. सौमित्र भाऊ लय भारी. काय बाजी मारली तो तुम्ही. हो ना, आमचे सौमित्र साहेब आहेतच तसे. सौमित्र खरंच देवासारखा धावून आलास रे. आज तू नसतास तर काय झालं असतं सांग. हो नानी, काही नाही होणार, नका काळजी करू तुम्ही. भारतीचा फोन. हॅलो. अहो, एक खूप आनंदाची बातमी आहे. म्हणजे पोलीस आले पण राधिकाला घेऊन गेले नाहीत. सौमित्रांनी अटकपूर्व जामीन मिळवला. तो तिचा खरा जोडीदार आहे, त्यालाच सुचलं हे सगळं. बघा ना, सौमित्राच्या रूपाने देवच धावून आला आपल्यासाठी आणि एवढ्या मोठ्या संकटातनं वाचवलं तिला. अगं खरं आहे ग भारती, खरं आहे. देवीचा आभार मानावे तेवढे थोडेच आहेत ग. अगं खरं तर मी उभा दावा केला तिच्यासोबत, भांडलो मी तिच्याशी, पण ते करताना एक मात्र विसरलो ग की राधिकेच्या सोबत सौमित्र आहे. हा, आणि तो तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. खरं तर देवीची कृपा आहे सगळी. आपल्या राधिकेला तिनं यातनं वाचवलं बघ. हो हो, आता तिथेच उभं राहून बोलत राहू नका. लवकर घरी या, बघू वाट बघतोय आम्ही. हा हा हा, लगेच लगेच येतो का, ताबडतोब निघतो. हा, लवकर या. अरे बापरे, शनाया म्हणाली तसं खरंच पोलीस आले. मी जाऊन बघू का खाली काय चाललंय नक्की. जाऊ दे, उगीच अडकेन या सगळ्यामध्ये. मला कळतच नाहीये काय करू. खरं तर राधिकाचा याच्यामध्ये काही दोष नाहीये माहितीये मला, पण नाही, तिला अटक व्हायला नकोय. काय झालं असेल राधिकाचा? पोलीस खरंच घेऊन गेले असतील का तिला? डिस्कस्टिंग आहे सगळं, सगळं नॉनसेन्स आहे. काय झालं? काही नाही. अगं राधिकाला अटक झाली का? म्हणजे नाही ना यार. अगं पण ते पोलीस आले होते म्हणालीस ना तू. म्हणजे हो आले होते, पोलीस आले होते. ती उर्मिला सगळ्या बायकांना घेऊन आली होती, पण ही बग्स, स्टुपिड बग्स सगळ्यांची वाद घालत होती. पण तरी त्या पोलिसांनी तिचं काही नाही ऐकलं. ते तिला अरेस्ट करणारच होते. सगळं डन होतं. राधिका वॉज गोइंग टू बी अरेस्टेड. पण नाही, तेवढ्यात तो सौमित्र आला अरेस्ट बिफोरचं काहीतरी जमीन घेऊन. हे अटकपूर्व जामीन. तेच ते जे काय येते यार, नाही तर पोलिसांनी राधिकाला पकडलं असतं. आय हेट सौमित्र, डिस्गस्टिंग इडियट. सौमित्र, सौमित्र राधिकाचा होणारा नवरा आहे ना आता. त्यानेच तिला सोडवलं. गुरुनाथ सुभेदार, आता तुमचा राधिकाशी काही संबंध राहिलेला नाहीये आणि कुठलीही परिस्थिती आता तुमच्या हातात नाही राहिलेली. ना घर, ना पैसा, ना नोकरी, ना कुटुंब, ना बायको,
आणि शनाया सुद्धा नाही.